2 चौकार जे नक्कीच आले. त्यानंतर देखील आपण पाहिलं मैदानावरती गोलंदाज महेश नानगुडे बाद झाले. दरम्यानच्या काळामध्ये स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय संदीप भाऊ कुंभार याही मान्यवरांचं या ठिकाणी प्रामुख्यानं शुभागमन, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. मॅचकडे घेऊन जाईल मित्रांनो. षटक क्रमांक पहिलं संपल्यानंतर फुलकावरती धावा आहेत त्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 13 रन 13 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये आहेत. दीपक सर, गेले 6 दिवस करता स्पर्धा सुरू आहे. सर्वांना आतुरता होती, वाट पाहत होते सर्वजण या स्पर्धेची मेगा फायनल. आणि खऱ्या अर्थानं इतर 30 संघांना पाठीमागे टाकत बावधन स्पोर्ट क्लब आणि नेरे क्रिकेट क्लब हे 2 संघ मोठ्या अडथळ्यांचा सामना करत फायनल पर्यंत पोहोचलेले आहेत. आणि नक्कीच ही फायनलची मॅच जी आपण मैदानावरती पाहतोय. सर, फायनल सामना खेळणं कुठल्याही संघासाठी, कुठल्याही गावासाठी फार मोठा सन्मान असतो. आणि त्यात रोकडेश्वर कर्नाटकाचा जर फायनल सामना असेल तर एक दुग्ध सरकार योग, आणि तेही 26 जानेवारी या गोड दिवशी, एक आयकॉनिक दिवस म्हणून आजच्या दिवसाची ओळख आहेत. दरम्यान गोलंदाज नवीन चेंडू असेल, राईट आर्म ओव्हर विकेट. हा चेंडू फुललेन चेंडू आणि चांगली फिटिंग, जबरदस्त वेळ केली सर्कलच्या आतमध्ये. आणि फलंदाज त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांनी इन्शुर केलं की फलंदाज दुसरी धाव घेणार नाहीत. आणि धावले गेला तर 14 एकडी बाद. रोकडेश्वर कर्नाटकाचं जबरदस्त आयोजन, आखीव देखीव रेखीव, आणि अगदी कुठलीच कोणाला सजेशन ठेवायला वाव आयोजकांनी दिलेला आहेत. जबरदस्त काम केलं आहेत. त्या माध्यमातून आज शेवटच्या टप्प्यामध्ये करून दाखवलं आहेत. दरम्यान गोलंदाज तयार, निखिल. फुल टॉस परंतु बनवता आला नाहीत, फायदा घेता आला नाहीत. कुठेतरी नेरे संघाच्या गोटामध्ये ब्रह्मानंदी टाळी वाजली असणार आहेत. ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये मोठा खेळाडू, एक आयकॉनिक खेळाडूला त्यांनी दाखवलं, अगदी तंबूचा रस्ता दाखवला गेला. त्यामुळे संघनायक जाम खुश असणार आहे सर. 15 एकडी बाद संघाचा धावफलक आहे सर. मोठा सामना, आणि आज येथे टायटलचा सामना सुरू आहे. 2 संघांमध्ये बॅटल सुरुवात आहेत. गोलंदाज तयार. आई चेंडू बॅक ऑफ लेन चेंडू थोडासा पंचाकडे भेटवतो अपेक्षेने, परंतु पंच आपल्या ठिकाणी. आज निक्सन सर या स्पर्धेला आहेत सर. खरं तर संपूर्ण महाराष्ट्र टेनिस क्रिकेटची आण बाण आणि शान असणारे व्यक्तिमत्व आहेत. आणि सरांच्या अस्तित्वामुळे सुद्धा स्पर्धा मोठ्या प्रमाणात असतात असं व्यक्तिमत्व आज इथे आहेत. दरम्यान गोलंदाज हा चेंडू फुलरलेन चेंडू, हो हो, फिंगर टीप लागली चेंडू गेला तर एक्स्ट्रा कव्हरमध्ये दोन्हीत चौकार 4 धावा. डॉन को पकड़ना मुश्किल नहीं, नामुमकिन. अरे दीवानो मुझे पहचानो, कहां से आया मैं हूं कौन. अरे दीवानो मुझे पहचानो, कहां से आया मैं हूं कौन. दरम्यान आपण पाहतोय निक्सन सरांची कला आणि खरं तर त्यांची अदा जी आपल्याला मेगा फायनलच्या मॅच मध्ये पाहायला मिळते. डान्सिंग अंपायर निक्सन सरांचं सर्वांनी त्या टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूयात. निक्सन सर नक्कीच रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. षटक क्रमांक 2 मैदानावरती सुरू असताना पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे मित्रांनो. अफोलकावरती 19 धावा ज्या मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांचं प्रामुख्यानं शुभागमन जे निश्चित होतंय. गोलंदाज तयार. यावेळेस चेंडू गॅप शोधलाय. पॉइंट मध्ये आपण पाहतोय 2 फिल्डरची दरी ओलांडत चेंडू सुसाट वाऱ्याच्या वेगानं फरार, सीमा पार, चौकार. थँक्यू डीजे. या स्पर्धेला खऱ्या अर्थानं आपण पाहतोय ज्यांचं नक्कीच मोलाचं योगदान लाभलेलं आहे. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय जगभरामध्ये ही स्पर्धा थेट प्रक्षेपित केली जाते. आणि खऱ्या अर्थानं एव्ही लाईव्ह चे सर्वा मुळशी टेनिस क्रीडा असोसिएशनचे असणारे सदस्य आणि जांबे गावचे असणारे उद्योजक आणि अष्टपैलू खेळाडू अमोलजी गायकवाड या मान्यवरांचं प्रामुख्यानं शुभागमन. रोकडेश्वर करंडकमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. त्याचबरोबर उद्योजक सन्मान्य स्वप्नीलजी सातपुते याही मान्यवरांचं प्रामुख्यानं शुभागमन. आपलं देखील रोकडेश्वर करंडक 2025 मध्ये मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. आलेल्या पाहुणे मंडळींचं, प्रमुख मान्यवरांचं खरं तर शाब्दिक सुमनांनी स्वागत जे नक्कीच केलं जातंय. दरम्यान 2 ओव्हरचा खेळ संपलाय.
स्कोरकारवरती धावा आहेत त्या 23 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आजचा दिवस खऱ्या अर्थानं जो खास आहे, विशेष आहे. दरम्यान मान्यवरांचा सन्मान आपण करणार आहोत. मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक लाभलं. आणि मित्रांनो, केवळ ही स्पर्धा नव्हे तर मुळशी तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं होणाऱ्या प्रत्येक स्पर्धेसाठी काही ना काही योगदान ज्यांचं सातत्यानं असतं, वारकरी सेवा संप्रदायाचे असणारे अध्यक्ष, त्याचबरोबर मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खऱ्या अर्थानं माजी आदर्श सरपंच आदरणीय बाबाजी शेळके या मान्यवरांचा आपण या ठिकाणी रोकडेश्वर करंडकाच्या वतीनं सन्मान करणार आहोत. विनंती आहे, प्रमुख आयोजक कमिटीच्या वतीनं मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान होतोय, त्या सन्मानाचा स्वीकार आपण या ठिकाणी करायचा आहे. मॅचकडे घेऊन जाईल तिसऱ्या ओव्हरसाठी गोलंदाजीच्या मार्गवरती गोलंदाज राजू सक्करगे दाखल झालाय. षटक क्रमांक तिसरा राजू यांचा आपण पाहतोय, वैयक्तिक दुसरं आणि पहिल्याच बॉलवरती मिळत आहेत त्या 2 धावा. या 2 धाव्यांच्या बरोबर टीमचं स्कोर कार्ड पुढे जाईल. अफुलकावरती धावा आहेत त्या 25 धावा ज्या एका विकेटच्या मोबदल्यामध्ये मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. सन्माननीय पोपटराव भेगडे, चेअरमन पोपटरावजी भेगडे याही मान्यवरांचा आपण सन्मान करणार आहोत. यावेळेचा बॉल परफेक्ट यॉर्कर लेंथ प्रशांत उर्फ बबलू कोकाटेसाठी. हा चेंडू मैदानावरती काय जबरदस्त वेग दाखवला मित्रांनो. राजू सक्करगी, नेरे एक्सप्रेस या नावानं प्रसिद्ध असणारे राजू मैदानावरती आपण पाहतोय. दरम्यान मान्यवरांचा सन्मान आपण करतोय. चेअरमन सन्माननीय पोपटरावजी भेगडे, उद्योजक सन्माननीय शंकरजी साठे आणि जनार्दनजी मातेरे याही मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. प्रमुख आयोजक कमिटीच्या शुभ हस्ते नक्कीच आपण पाहतोय आईची प्रेमाची उबदार शाल, हिंदू संस्कृतीचं प्रतीक असणारा श्रीफळ देऊन मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी होतोय. दरम्यानचा चेंडू ऑन साईडला खेळलाय. मिड विकेटला फिल्डर आहेत, एक सिंगल मिळते आणि या सिंगल बरोबर अफुलकावरती होते वाढ. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 27 या अंकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. राजू सक्करगीची कमालीची गोलंदाजी, जो महत्वाचा विकेट होता मित्रांनो, महेश नानगुडेला बाद करण्यामध्ये यश मिळवलंय आणि त्यानंतर मोठा जल्लोष. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन चेंडू थर्डमॅनला, किरण जाधवला चकमा देत चेंडू सुसाट वाऱ्याच्या वेगानं अगदी सीमारेषेच्या बाहेर दन 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 करत येतोय दणदणीत चौकार. हॅलो, जबरदस्त सुंदर कार्य निक्सन सरांचं. आज या स्पर्धेला निक्सन सरांचे उपस्थित आहेत प्रामुख्याने. आणि निक्सन सरांच्या या डान्सिंग अंपायरिंगसाठी कृषी टेनिस क्रीडा असोसिएशनचे असणारे माजी अध्यक्ष, स्पर्धेचे मुख्य आयोजक संजय भाऊ गोडांबे यांच्या वतीनं 500 रुपयांचं बक्षीस निक्सन सर आपल्यासाठी आहे. नक्कीच आपण असंच प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहू अशी अपेक्षा नक्कीच संजय भाऊंची आणि आम्हा सर्वांची देखील आहे. डॉट बॉल मैदानावरती लोफोलकावरती धावा आहेत ते 31. मित्रांनो, तुषार चिकनेसाठी पारितोषिक आहे. नक्कीच बावधन नगरीचे उद्योजक अविनाश भाऊ दगडे यांच्या माध्यमातून जर वैयक्तिक 50 धावा तुषारनं पूर्ण केल्या तर 1000 रुपयांचं पारितोषिक तुषार चिकनेला दिलं जाणार आहे. पुढचा बॉल, पुढे सरसावत पिक केलाय प्रशांत कोकाटेनं. व्हॉट अ शॉट, डान्सिंग डाऊन द विकेट, चेंडू खेळून काढलाय डीप कव्हर्स मध्ये. रोकडेश्वर करंडकाचा एक तुफानी चौकार, 4 धावा. थँक्यू डीजे. आणि मित्रांनो, वैयक्तिक 50 धावा जर तुषार चिकनेने पूर्ण केल्या तर बक्षीस आता वाढलंय. तब्बल 3000 रुपयांचं बक्षीस आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. एक फलंदाज बाद. लोफोलकावरती धावा आहेत त्या 35 धावा ज्या मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 26 जानेवारी आज प्रजासत्ताक दिवस आहे. भलसागर भारत व्हावे, विश्वात शोभून राहावे, भारतभूमीच्या तिरंग्याची शान कायम राहावी, हेच स्वप्न प्रत्येक भारतीयाने कायम पाहावे. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
ज्या नक्कीच रोकडेश्वर करंडकाच्या वतीनं आणि उपस्थित तमाम क्रीडारसिकांच्या वतीनं एकमेकांना शुभेच्छा आपण देऊयात. नक्की सर बावधन संघ जर म्हटलं तर खेळाडूंची फार मोठी निलेश दगडे असेल, विजय दगडे असेल, खरं तर फार मोठा खेळाडूचा इतिहास आहे. तसेच साईनाथ आढाव असेल, अनिल दगडे असेल, त्याचप्रमाणे महेंद्र कांबळे असेल, उल्हास दगडे असेल, अतुल दगडे पाटील असेल, त्याचप्रमाणे गणेश असेल, या सर्व खेळाडूंच्या माध्यमातून संदीप असेल, बाबाजी असेल, या सर्व खेळाडूंनी सर आजचे मोठा इतिहास बावधन क्रिकेटचा आहे सर. आणि त्यांच्या विरुद्ध नेरे हा सामना सुरू आहे सर. अफोलकावरती 35 धावा आपण पाहतोय. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. दोन्ही संघ खरं तर ताकदवान प्रतिस्पर्धा आहे. दोन संघांची खरं तर गाठ ही रोकडेश्वर करंडकामध्ये पडली. या अगोदर देखील कित्येकदा हे दोन्ही संघ एकमेकांचे आमने सामने आले आणि त्यातल्या त्यात मित्रांनो बावधन आणि नेरे म्हटलं की मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशन मधील एक मैत्रीपूर्ण रायव्हलरी म्हणून या टीमकडे, या दोन्ही संघांकडे आपण पाहतो कित्येकदा एकमेकांचे आमने सामने फायनलच्या सामन्यामध्ये खेळलेले आहेत. अगदीच हा सामना जो अतिशय महत्वाचा, निखिल एलवंडेचा हा चेंडू तुषार चिकनेच्या बॅटच्या रडारमध्ये आलाय आणि त्याला फेकून दिलंय लॉंगॉनच्या डोक्यावरती, लांब 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 खूप लांब षटकार. Jazz in the mix. धावपल तर 41 धावा इकडच्या मोबाईलमध्ये. तर षटक क्रमांक 4 फुलटॉस, चांगली बिल्डिंग, चांगला प्रेशन्स ऑफ माइंड दाखवला तर सर्कलच्या आतमध्ये, जेणेकरून बघितलं की नजर हटी परंतु शरीराचा जबरदस्त वापर केलाय. क्रिकेटमध्ये ह्या गोष्टी सातत्याने तुम्हाला शिकवल्या जातात. अनुभव तुम्हाला या गोष्टी सर शिकवल्या जात असतो. अनुभवाच्या माध्यमातून या गोष्टी खेळाडू शिकत असतात. धावपल तर 42 इकडी बाद सर. षटक क्रमांक 4 सुरू झालंय. नक्कीच दीपक सर आपण पाहतोय क्रिकेटचा एक रंगारंग सोहळा आणि जबरदस्त क्रिकेटमय वातावरण मैदानावरती आपण पाहतोय. विशेषतः या स्पर्धेमध्ये खेळत असताना खेळाडूंनी खरं तर मोठा जल्लोष आणि आनंद व्यक्त केलाय. ज्यावेळेस आम्ही खेळाडूंची बाईट घेतो त्यावेळेस खेळाडू आवर्जून मैदानाचा आणि या स्पर्धेचा उल्लेख करत असतात. दरम्यानचा बॉल प्रशांत कोकाटे निश्चित पाहतोय कुठल्या प्रकारे अटॅक करत नाहीये आणि मुख्य पंच या ठिकाणी कळवत आहेत. उजव्या एसटीच्या बराचसा बाहेर हा चेंडू मैदानावरती व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. अफोलकावरती धावा आहेत त्या 43. मुख्य पंच निक्सन सर आहेत. त्याचबरोबर दुसऱ्या पंचांच्या मुख्यमध्ये महेश जाधव सर आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं पुणे आणि परिसरामध्ये नक्कीच महेश जाधव सर एक दर्जेदार क्रिकेटपटू म्हणून त्यांची देखील ओळख आहे. दरम्यानचा चेंडू पुढे सरसावत खेळलाय. लॉंगॉनला सूरज जाधव चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. थ्रो देखील उत्तम आहे आणि या चेंडूवरती मिळते ते एक सिंगल. 44 धावा अफोलकावरती नक्कीच आपल्याला ज्या मैदानावरती पाहायला मिळतात. प्रजासत्ताक दिनाचं खरं तर औचित्य साधून नक्कीच या स्पर्धेचा महाअंतिम सोहळा तमाम क्रीडा रसिकांच्या भेटीत आलाय आणि खऱ्या अर्थानं मैदानाचा चौफेर जर तुम्ही पाहिलं ना तर प्रेक्षकांची तुडुंब गर्दी पाहायला मिळते. पॉइंटला चेंडू खेळलाय सार्थक जाधव चेंडूच्या पाठीमागे आणि तदनंतर या चेंडूवरती मिळतायत 2 धावा आणि या 2 धाव्यांच्या मदतीनं टीमचा स्कोर कार्ड देखील पुढे जाईल. अफोलकावरती धावा आहेत त्या 46. याच साठी केला टास शेवटचा दिवस गोड व्हावा आणि तो शेवटचा दिवस खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. याचबरोबर पुन्हा एकदा आपण पाहतो मैदानावरती एक चांगला चेंडू येताना पाहायला मिळतोय. अफोलकावरती 46 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. या स्पर्धेला खरं तर ज्यांच्या माध्यमातून मोलाचा आणि विशेष सहकार्य लाभलेला आहे. हा आवाज मित्रांनो तुम्हाला मैदानावरती दुमदुमताना पाहायला मिळतोय आणि साऊंड सौजन्य खरं तर ज्यांचं लाभलेलं आहे. आदरणीय उद्योजक सचिन भाऊ गोडांबे या मान्यवरांचं प्रामुख्याने या ठिकाणी शुभाग म्हणून होतंय. मान्यवरांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. दरम्यानचा चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलाय. फिल्डर आहेत काऊ कॉर्नरला. चेंडू अडवला जाईल. सिंगल येते. उत्कर्ष जाधवची फेकी सुरेख आहे मित्रांनो. केवळ एक सिंगल येते. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि तदनंतर मैदानावरती 47 धावा ज्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये ज्या मात्र स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी, क्रिकेट या खेळाचे दर्दी प्रेक्षक जे मैदानाच्या चौ बाजूला आपल्याला पाहायला मिळतात. जिथे जागा मिळेल ना मित्रांनो तिथे प्रेक्षक वर्ग बसून उभं राहून या स्पर्धेचा आनंद घेतात. टेनिस क्रिकेटचा महाकुंभ मेळा खरं तर आपण पाहतो मैदानावरती जो नक्कीच पाहायला मिळतोय. समोर अशी तुडुंब गर्दी असली, त्यात माणसं जरा दर्दी असली, वर मराठ्यांची वर्दी असली म्हणजे विचारांची सर्दी होणार नाही याची आम्हाला परिपूर्ण खात्री आहे. क्रिकेट या खेळाचे दर्दी प्रेक्षक मैदानावरती उपस्थित झालेले आहेत. संपूर्ण प्रेक्षकांचं रोकडेश्वर करंडक आणि प्रमुख आयोजक कमिटीच्या वतीनं आम्ही मनापासून स्वागत करतो. अगदीच दीपक सर आपण जर पाहिलं तर घोटर्डे गावातील सर्व युवा वर्ग एकत्रितपणे आलेत. घोटर्डे गावातील असणारे सर्व मान्यवरांनी बक्षीसरूपी प्रेम दिलंय आणि त्यानंतर
हा क्रिकेटचा स्पर्धा सोहळा उभा राहिलाय. प्रमुख आयोजकांच्या भूमिकेमध्ये जर आपण पाहिलं मित्रांनो, तर नक्कीच रोकडेश्वर क्रिकेट क्लब घोटावडे त्या टीम मधील सर्व खेळाडू आहेत. घोटावडे वॉरियर्स टीम मधील सर्व खेळाडू आहेत. समस्त ग्रामस्थ मंडळी घोटावडे आहे आणि मुळशी टेनिस क्लब असोसिएशनच्या कार्याध्यक्षपदी कार्यरत असणारे प्रशांत आवाज शेळके, उद्योजक अतुल भाऊ भेगडे, सागर भाऊ मांडे, अनिकेत दादा केसवड, आदित्य दादा शेळके आणि मुख्य आयोजक संजय भाऊ गोडांबे आणि त्यांचा संपूर्ण सहकारी वर्ग एकत्रितपणे आलाय आणि त्यानंतर ही क्रिकेटची स्पर्धा उभी राहिलेली आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 मैदानावरती संपलं गेलंय. अफोलकावरती धावा आहेत त्या 47 धावा ज्या मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. भारत मातेचा जयघोष खऱ्या अर्थानं आपण सातत्यानं करत असतो आणि खऱ्या अर्थानं अटल बिहारी वाजपेयी सरांची काही वाक्य आहेत मित्रांनो. भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है, यह जीता जाता राष्ट्र पुरुष है, ये वंदन की धरती है, ये अभिनंदन की भूमि है, ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है. इसकी नदी नदी हमारे लिए गंगा है, इसका कंकर कंकर हमारे लिए शंकर है. हम जिएंगे तो इस भारत के लिए और मरेंगे तो इस भारत के लिए, और मरने के बाद भी गंगा जल में बहती हुई हमारी अस्थियों को कोई कान लगाकर सुनेगा तो एक ही आवाज आएगी, भारत माता की. नक्कीच अटल बिहारी वाजपेयी सरांची वाक्य वेगळी ऊर्जा खऱ्या अर्थानं आपल्याला देऊन जातात. मॅचकडे घेऊन जाईल फुलटॉस बॉल. तेजस जाधवचा पहिला चेंडू जो मात्र डिपॉझिट केलाय आउट ऑफ द पार्क. पंचांचा इशारा येतोय दणदणी षटकार. सर पहिला फलंदाज ज्यावेळेस बाद झाला त्यावेळेस कुठेतरी गोटामध्ये नेरे संघाला कुठेतरी तेव चढला होता, परंतु ज्या पद्धतीने फलंदाज खेळत आहेत, एका बाजूला प्रशांत कोकाटे, दुसऱ्या बाजूला तुषार, चांगली बॅटिंग केली, चांगली पाठीशी बनली गेलीत आणि पुन्हा एकदा समोरच्या संघाला बॅकफुटमध्ये ढकलण्याचा प्रयत्न कार्य या दोन्ही फलंदाजांनी केलं आहे. पार्टनरशिप बनली गेलीत आणि या पार्टनरशिप पुन्हा एकदा नेरे संघाच्या संघनायकाच्या कपाळावरती चिंतेची आडी उमटून टाकत आहे. सर तुम्हाला काय मोठा सामना, टायटल सामना रोकडेश्वर कर्नाटक 2025चा आज शेवटच्या टप्प्यामध्ये ही स्पर्धा आयोजकांनी करून दाखवलीत. अप्रतिम अशी स्पर्धा, टाटामाटी ही स्पर्धा. डबल 53 एकडी बाद. नक्कीच आपण पाहतो सर डान्सिंग अंपायर निक्सन सरांसाठी या ठिकाणी सचिन भाऊ गोडांबे यांच्या वतीनं 500 रुपयांचं बक्षीस असणार आहे. निक्सन सर नक्कीच आपल्याला इन ऍक्शन चे मैदानावरती पाहायला मिळतात. त्यांच्या अदा ज्या प्रेक्षकांना घायल करणारे आहेत. ओ यावेळेसचा चेंडू उसळी घेणारा खेळलाय तर स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक सार्थक जाधव उर्फ बंडा टिपतोय झेल. फलंदाज तुषार चिकणे. बिग विकेट गॉन. मोठा मासा गळाला. निक्सन सरांचं जबरदस्त कार्य आहेत. अगदी मार्मिकपणे सर ती आता दाखवत आहेत. सर आता सचिन भाऊचा तुम्ही विषय, सचिन भाऊ गोडाबे यांचा विषय तुम्ही घेतला तर तब्बल 9 वेळा GPL या स्पर्धेसाठी सचिन भाऊच्या माध्यमातून नंबर 1चं बक्षीस त्यांनी दिलं आहेत. अशा या पारस्पर्धिकशाली व्यक्तिमत्वाला नक्कीच मनापासून मानाचा मुद्रा आहेत. सचिन भाऊ गोडांबे मंचकावरती बस आहेत, नक्कीच सॅल्यूट आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा त्यांनी बऱ्याच प्रॉमिस केला आहे. गोलंदाज तयार. मिडल ऑफ बॅट झाला आहे तर पटका खेळायचा प्रयत्न होता. रिकोशेट झाला तर एक सिंगल आणि संघाचा धावफलक कदम पोहोचला. तर 2 गड्याच्या मोबाईलमध्ये 2 संघ टॉस विनर साईड आहेत. पंच लेग पाहिजे होतं का? लेग पाहिजे होतं. धावफलक 54, 2 गडी बाद. वेळेचा चेंडू पुन्हा एकदा मैदानावरती आपण पाहतोय. हळूहळूपणे खरं तर चेंडू खेळून काढलाय आणि चेंडूवरती नक्कीच एक धाव मैदानावरती प्राप्त होईल. त्याचबरोबर बावधन नगरीचे उद्योजक अविनाश भाऊ दगडे यांच्या माध्यमातून डान्सिंग अंपायर निक्सन सरांसाठी आणखीन 500 रुपयांचं बक्षीस. मान्यवरांचं मनापासून आभार. बक्षीस जमा झालंय. आपलं धन्यवाद, मनापासून धन्यवाद. या दरम्यान फटका खेळ केला. फिल्डर ते सार्थक ते एक पुराणमान केला. दरम्यान एक धावलीत संघाचा धावफलक संपला तर 56 धावा संघाचा धावफलक आहे. 56 धावा.
सचिन भाऊ गोडांबे याबाबत या व्यक्तिमत्वाची चर्चा केवळ फक्त 9 वेळा त्यांनी पहिल्या पक्षी पहिले स्थान त्यांचं आहे तर ते चर्चा पुढे आपण ठेवू. कित्येक वर्ष रोकडेश्वर कर्नाटकाचा अर्थात संघ माल म्हणून त्यांनी संघाची पाठराखण केली सर. अविनाश भाऊ फार मोठं कार्य त्यांचं आहे. दरम्यान मिडल ऑफ द बॅट झाला आहेत विकेट किपर डाऊन दी बॉल आणि इथे धक्का नंबर संघाला भेटला 3रा. नक्कीच आपण पाहतो हेच गाणं ठेवा. त्यानंतर याच गाण्यावरती निक्सन सर डान्स करतील. पहा मित्रांनो, निक्सन सर चौकार आणि षटकार गेल्यावरती डान्स नक्कीच करतात. विकेट गेल्यावरती ते सहसा डान्स करत नाही, कारण थोडंसं खेळाडू त्या ठिकाणी हट झालेला असतो. त्यामुळे ते थोडंसं बऱ्याचशा वेळी ते विकेट गेल्यानंतर डान्स करणं टाळत असतात. दरम्यान मॅचकडे घेऊन जाईल मित्रांनो. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 फलंदाज बाद. धावफलकावरती धावा आहेत त्या 56 धावा. नवीन फलंदाज सूरज भुंडे जो मैदानावरती दाखवताना आपण पाहतोय. रोकडेश्वर करंडक एक मानाची आणि सन्मानाची आणि अभिमानाची असणारी ही क्रिकेटची स्पर्धा आणि एक दर्जेदार मैदान जे आपण पाहतोय. 3 फलंदाज बाद. धावफलकावरती 56 धावा. स्पर्धेच्या निमित्तानं उद्योजक महेश भाऊ बलकवडे या मान्यवरांचं आगमन होतंय. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. शेवटचे 6 चेंडू सामन्यातील अतिशय निर्णायक चेंडू खरं तर मैदानावरती असणार आहे आणि हे 6 चेंडू टाकण्यासाठी आता मात्र गोलंदाजीच्या मार्गवरती गोलंदाज विराज जाधव हा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. विराज जाधवच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. मागच्या मॅच मध्ये देखील खरं तर विराज जाधवच्या हातामध्ये चेंडू सोपवला होता आणि नक्कीच अंतिम ओव्हरमध्ये विराज जाधवनं कमालीची गोलंदाजी केली. तोच विराज पुन्हा एकदा मैदानावरती आलाय. 56 धावा स्कोरकारवरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 षटकांचा खरं तर हा सामना असणार आहे आणि मैदानावरती 5 ओव्हरमध्ये तुम्ही जर पाहिलं ना मित्रांनो तर 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 56 अर्थात 56 धावा ज्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. व्यासपीठावरती मान्यवरांचं प्रामुख्यानं शुभागमन जे नक्कीच होताना आपल्याला पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थानं काँग्रेस कमिटीचे असणारे मुख्य अध्यक्ष सन्माननीय गंगाराम भाऊ मातेरे प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. भाऊंचं देखील रोकडेश्वर करंडक मध्ये मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. षटक क्रमांक 6 सुरू झालंय. पहिलाच बॉल विराज जाधवचा भन्नाट वेगाचा. यावेळेस गणेश महापुरे परत एकदा इथे करायचं होतं 1 आणि झालं 1. स्ट्राईक घ्यायची होती सूरज भुंडेला. गणेश महापुरेचा जागेवरती थांबायचं होतं. सूरजला येऊन द्यायचं होतं. त्यानंतर त्यानं गलत सोडणं अपेक्षित होतं, परंतु मैदानावरती गलती झाली, चूक झाली आणि तदनंतर विकेट येते. गणेश महापुरे बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे. 4 फलंदाज बाद. धावफलकावरती धावा आहेत त्या 56 धावा. संपूर्ण स्पर्धेच्या मित्रांनो जर आपण पाहिलं तर एक दर्जेदार आवाज खऱ्या अर्थानं यांच्या माध्यमातून दिला जातोय. DS अल्ट्राची साऊंडची संपूर्ण टीम प्रामुख्यानं डीजे सार्थक आणि त्यांची संपूर्ण टीम नक्कीच या स्पर्धेमध्ये एक सुंदर काम करते. त्यांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. AV लाईव्हची संपूर्ण टीम अमोलजी गायकवाड व्यासपीठावरती उपस्थित आहेत. कॅमेरामॅन सागर सर, राहुल सर, ऑपरेटर हिमांशू आणि खऱ्या अर्थाने विनायकजी गायकवाड ही संपूर्ण टीम मित्रांनो आपल्याला या स्पर्धेमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडताना पाहायला मिळते. दरम्यानचा चेंडू पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑफला फिल्डर आहेत. 1 धाव या चेंडूवरती नक्कीच मिळेल आणि एका धावेने धावफलक बऱ्याच वेळानंतर खरं तर पुढे सरसावतोय. 4 फलंदाज बाद. धावफलकावरती 57 धावा ज्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. यस अमोलजी जाधव अर्थ नक्कीच सरांचा या ठिकाणी अमोलजी गायकवाड सरांचा नक्कीच त्यांचा प्रयत्न राहिला आहे की नेहमीच एक अभिजात क्रिकेट मुळशी तालुक्यासाठी द्यावं, तर हा त्यांचा प्रयत्न प्रामाणिकपणे राहिला आहे. आज अमोल गायकवाड सरांना भेटून फार आनंद वाटला. बऱ्याच दिवसांनी आपली अर्थात ह्या वर्षी त्यांची पहिली स्पर्धा त्यांनी मला इन्व्हाइट केलं होतं. यावेळेस एक सिंगल येईल. फील्ड तिथे सतर्क आहेत. 1 सिंगल आणि एका धावेच्या सायना संघाचा धावपळ फुटला. तर 4 गडी बाद बावधन संघ शेवटच्या टप्प्यामध्ये असताना बनवल्या गेल्या. तर 58 धावा
अजून 2 चेंडू या डावाची शिल्लक आहेत. वातावरण मात्र शांत होत आहे. सूर्याची पिवळी दमक किरण. आज 26 जानेवारी एक अविस्मरणीय असा दिवस आहे भारतीयांसाठी आणि भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर संपूर्णपणे प्रजासत्ताक दिन धडाक्यामध्ये साजरा होत आहे. गोलंदाज तयार. हा चेंडू ओव्हर पिच होता. खेळाचा प्रतिक्रिया आहे. गॅपचा ओव्हर. दुसरा टप्पा कदाचित चेंडू असेल सीमारेषेबाहेर. तिघांना बाय बाय करत त्या ठिकाणी चेंडू सीमारेषेबाहेर. वाह यस खरं तर दर्शकांसाठी हे गाणं आहेत आणि मान्यवरांसाठी गाणं आहेत. आपकी आज आना से नक्कीच दर्शकांचं स्वागत करणार हे गाणं आहेत डीजेच्या माध्यमातून आणि पंच डिक्सन सरांनी तर 62 4 गडी बाद अप्रतिम असं कार्य पंच करत आहेत. निक्सन सर आणि स्कोलेक पंच महेश जाधव सर आतमध्ये आहेत. 62 शेवटचा चेंडू बौद्धन संघाच्या डावाची संध्याकाळ होत आहेत. तर बघा अंतिम फेरीमध्ये कोणता संघ यावर्षीचा रोकडेश्वर करंडकाचा वरती कोणता संघ आपलं नाव कोरेल. इथे आपण बघितलं की गंगाराम भाऊ मातेरे उपस्थित आहेत. ओहो सुंदर चेंडू शेवटचा चेंडू होता आणि येथे शेवट चेंडू फलंदाज परतावं लागेल आणि इनिंग संपली. चांगली बॉलिंग केली या षटकामध्ये. चांगला अटॅक केलात. चांगला असं व्हॅरिएशन वापरलं. मोठा फटका तर खेळू दिला नाहीत. मान्यवरची उपस्थित आहेत. घोटोडे नगरीचे माजी कार्यसम्राट सर्वंच सन्माननीय आनंदभाऊ गोगरे आणि त्यांचा तमाम मित्रपरिवार रोकडेश्वर करंडकाला शुभेच्छा देण्यासाठी पाठबळ देण्यासाठी उपस्थित होत आहेत. त्यांचं मनापासून स्वागत आहे आणि त्यांच्यासोबत आलेला त्यांचा तमाम मित्रपरिवार त्यांचंही मनापासून स्वागत. आणि यावर्षीचं यूट्यूब सौजन्य अगदी भाऊंच्या माध्यमातून आहेत. नक्कीच त्यासाठी आयोजकाच्या वतीने आणि सर्व दर्शकाच्या वतीने नक्कीच आपलं मनस्वी आभार. पहिला डाव मैदानावरती संपला. धन्यवाद डीजे. आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर जर मित्रांनो आपण पाहिलं ना तर धावफलकावरती 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर फक्त 62 धावा बनवल्यात. 63 धाव्यांचं आव्हान जे नेरे क्रिकेट क्लब या संघाच्या समोर ठेवलंय. महेश नानगुडे मैदानावरती आपण पाहिलं एक सावकार खेळून पुढच्याच बॉलवरती तो बाद झाला. तुषार चिकने 16 बॉल 35, प्रशांत कोकाटे 10 चेंडू 13, गणेश महापुरे 4 बॉल 1, सूरज बुंडे 1 चेंडू 1 आणि अतुल दगडे पाटील 3 चेंडू 5. तर गोलंदाजी करत असताना राजू सकरगी 2 ओव्हरचा कोटा हाताळला. 25 रन खर्च केले. 1 विकेट घेतला. निखिल एलवंडे 2 ओव्हर टाकल्या. विकेटलेच राहिले. 22 धावा खर्च केल्या. परंतु तेजस जाधव एका ओव्हरमध्ये 7 धावा खर्च करत 2 विकेट घेतले आणि विराज जाधवने देखील कमी धावा खर्च करण्यात षटक मैदानावरती हाताळलं. 6 धावा त्याने देखील खर्च केल्यात. याचबरोबर 6 षटकांचा खेळ संपल्यानंतर अफलकावरती धावा आहेत त्या 62 आणि 63 धाव्यांचं आव्हान जे मैदानावरती नक्कीच ठेवलंय. पाहूया या आव्हानाचा कशा प्रकारे पाठलाग नेरे क्रिकेट क्लब हा संघ मैदानावरती करेल. बहुधन स्पोर्ट क्लब या संघाचे 11 धुरंधर योद्धे मैदानावरती तुषार चिकने, महेश नानगुडे, साहिल ठाकूर, सौरभ कदम, अतुल दगडे पाटील, प्रशांत कोकाटे आणि नक्कीच आपण पाहतोय राहुल दगडे, रोहन वेडे, गणेश महापुरे, सूरज भुंडे आणि उमेश कोकाटे हे प्लेइंग 11 11 धुरंधर योद्धे मैदानावरती उतरलेत. पाहूया कशा प्रकारे धावा रोखण्यासाठी ते प्रयत्न मैदानावरती करतील. तर दुसऱ्या बाजूला नेरे संघाकडून 2 ताकदवर फलंदाज नक्कीच मैदानावरती सज्ज होत आहेत. पहिल्या इनिंग मध्ये नक्कीच वाटलं बहुधन संघाने ज्यावेळेस टॉस जिंकला मित्रांनो त्यावेळेस वाटलं मैदानावरती एक मोठं धावफलक नक्कीच उभं राहील. परंतु 6 ओव्हरमध्ये जेमतेम ॲव्हरेज स्कोर आपण म्हणू मैदानावरती उभा राहिलाय. धावफलकावरती बनवले गेले त्या 62 63 धाव्यांचं आव्हान जे मात्र मैदानावरती ठेवलंय नेरे क्रिकेट क्लब या संघाच्या समोर. स्पर्धेच्या निमित्तानं भरेगावचे उद्योजक आदर्श भाऊ भोवले त्याचबरोबर प्रसन्न भाऊ गायकवाड आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार प्रामुख्याने उपस्थित झालेत. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मॅचकडे घेऊन जाईल दुसऱ्या डावाला सुरुवात जी नक्कीच होते. दरम्यानच्या काळामध्ये स्पर्धेच्या निमित्तानं प्रसिद्ध गाडा मालक सन्माननीय अक्षयभाऊ मदरे यांचं प्रामुख्यानं आगमन आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. नेरे क्रिकेट क्लब विरुद्ध बहुधन स्पोर्ट क्लब या 2 संघांमध्ये ही मॅच आणि नक्कीच आपण पाहतोय मित्रांनो प्रमुख आयोजकांच्या भूमिकेमध्ये आणि आमचे सहकारी समालोचक म्हणून खरं तर ज्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली मुळशी तालुका कुस्तीगीर संघाच्या सदस्यपदी
नव्याने खरं तर निवड झालेली आहे. अविनाश भाऊ गोडांबे प्रामुख्याने उपस्थित आहेत. भाऊंचं लेट पण थेट मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. प्रसिद्ध गाडा मालक आणि फायनल सम्राट. नक्कीच रोजच्या दिवसामध्ये मी चर्चा खरं तर करत असतो. सातत्यानं कुस्ती क्रिकेट आणि क्रिकेटसाठी संपूर्ण वेडा असणारा मुळशी तालुका आणि त्यातीलच एक व्यक्तिमत्व अविनाश भाऊ गोडांबे. दरम्यानच्या काळामध्ये मॅच खेळ तुम्हाला घेऊन जाईल. दुसऱ्या डावाला होते सुरुवात. ओपनर बॅटर निखिल येळवंडे, तर दुसऱ्या बाजूला किरण जाधव ही जोडी आता मैदानावरती दाखल होते. चला फिल्डिंग टीम स्पीडअप करा, घाई करा, वेळ वाचवा. तर वेळात दौडले वीर मराठी 7. खरं तर अविबाबतबद्दल अविनाश गोडांबे या ठिकाणी उपस्थित आहेत. तर खरं तर कुस्तीगीर संघटनेच्या सदस्यपदी त्यांची नेमणूक झाली. खरं तर ही डिझर्व दॅट, की त्यासाठी ते पात्र आहे, 100% पात्र आहेत. क्रिकेट असेल, कुस्ती असेल आणि बैलगाडा शर्यत असेल. चला पंत सांगितलं की येस लेट्स गो. किती माणूस आहेत? 63. और पेच पहिला चेंडू ती लॉंग ऑफला फटका खेळला गेलाय आणि या दरम्यान चांगली फेडी केली. तर 2 धावा. पहिल्या चेंडू ती शुभदायी लाभदायी. संघाचा एकूण धबलक खातं खोललं गेलं वैयक्तिक आणि सांघिक सुद्धा खातं खोललं गेलं. नेरे संघ बॅटिंग करत आहेत. लक्ष आहेत यावर्षी चॅम्पियन बनण्यासाठी रोकडेश्वर कर्नाटकाची छमछमाती आखीव देखीव रुखीव ट्रॉफी आपल्या हातामध्ये घेण्यासाठी संघाला हवे आहेत. 63 धावांची गरज आहेत. 1,00,000 रुपये बक्षीस छमछमाता रोकडेश्वर कर्नाटक आपल्या हातामध्ये घेण्यासाठी संघाला हवे आहेत. अर्थात 63 धावांची गरज येत आहेत. कोणता संघ होईल विजेता, अर्थात प्रश्नचिन्ह येथे सुरू आहेत. तर बघायचं यावर्षीची सुरुवात 26 जानेवारी 2025 हा दिवस आहे. गोलंदाज हातामध्ये प्रशांत कोकाडे आणि फलंदाज किरण जाधव. ओहो तेथे जेल निसटला गेलात. अर्थात क्रिकेटमध्ये तुम्हाला श्युअरिटी नाहीत. क्रिकेट इज नोन फॉर ग्लोरियस अनसर्टनिटी. कारण क्रिकेट असा खेळ आहे की कोणा एकाची मक्तेदारी नाहीत. अर्थात तो नक्कीच आपण पाहतोय झेल सुटल्यानंतर ज्या रिॲक्शन आहेत, नक्कीच संपूर्ण बावधनकरांच्या रिॲक्शन असतील आणि अंपायर निक्सन सर नक्कीच आपल्या वेगवेगळ्या अदाकारीने नक्कीच इथे प्रेक्षकांची मनं जिंकतात. यस महेश नांदगुडे शेवटी सुपरमॅन नाहीत. शेवटी आपण आपल्यासारखंच आहेत. आपण काय तर 3 धावा धबडगोत आहेत. तर 63 धावांचा चेस सुरू असताना आता फलंदाज वाचले गेलात, जीवनदान भेट गेलत. अतुल दगडे संघाचा संघनायक, संघाचा कॅप्टन आहेत, संघाचा सर सेनापती. दरम्यानचा चेंडू पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल आणि एक अतिरिक्त धाव धावफलकावरती वाढेल. स्कोरकार्डवरती 4 धावा आहेत. दरम्यान मित्रांनो पारितोषिक असणार आहे. नेरेगावचे उद्योजक आणि स्नेह रिसॉर्टचे असणारे सर्व शुभम शेठ जाधव पाटील यांच्या माध्यमातून नेरे संघातील फलंदाजानं जर षटकार खेळला तर नक्कीच प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक शुभम जाधव यांच्या माध्यमातून असणार आहे. मान्यवरांचं मनापासून आभार. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ते स्पर्धेशी जोडले गेले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. यावेळेचा बॉल डाव्या बाहेरून टाकण्याचा प्रयत्न. मैदानावरती पुन्हा एकदा झपकन पाठीमागे निघून जाणारा चेंडू. पंचांचा इशारा येतोय डॉट बॉल. उद्योजक सन्मान्य रुपेश भाऊ भेगडे प्रामुख्याने उपस्थित झालेत. रोकडेश्वर करंडक 2025 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर सन्मान्य उद्योजक राहुल भाऊ मांडे याही मान्यवरांचं प्रामुख्याने आगमन होतंय. आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 4 बिनागड्याच्या मोबदल्यामध्ये. झेल मिस झालाय, एक मोठी संधी खऱ्या अर्थानं गमावली आणि जीवनदान जे नक्कीच दिलं गेलंय. किरण जाधवचा झेल मैदानावरती सुटलाय मित्रांनो. त्या खेळाडूनं ही स्पर्धा खऱ्या अर्थानं गाजवलेली आहे. प्रत्येक मॅच मध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन दिले आणि संघाचा लीडर म्हणून जी जबाबदारी खरं तर घेणं गरजेचं असतं ना, ती जबाबदारी घेऊन किरण जाधवनं खेळ साकारलाय. प्रशांत कोकाटे उर्फ बबलू. राईट मोर द विकेटचा मारा, परफेक्ट यॉर्कर बॉल हळूवारपणे ऑन साईडला मैदानावरती टॅप केला हा चेंडू. पंचांचा इशारा, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. लेग बायच्या माध्यमातून ही 1 धाव नक्कीच मैदानावरती प्राप्त होईल. या एका धावेनं धावफलकावरती वाढ. 5 धावा धावफलकावरती बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत.
रोकडेश्वर करंडकामध्ये 5 संघ प्रामुख्याने आपण पाहिले जे मेगा फायनलच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळाले आणि 5 संघांमध्ये 3 संघ जे सुपर रनच्या माध्यमातून सेमीफायनलला क्वालिफाय झाले आणि त्यानंतर अनंतभाऊ पाडाळे स्पोर्ट फाउंडेशन आणि नेरे क्रिकेट क्लब या 2 संघांमध्ये मॅच झाली. नेरे संघ इलिमिनेटरची मॅच जिंकला. त्यानंतर सेमीफायनलच्या मॅच मध्ये रायझिंग स्टार पिरंगुट संघाला पराभूत केलं आणि आता नक्कीच ते मैदानावरती मेगा फायनल मध्ये बावधन स्पोर्ट क्लब या संघाच्या विरोधामध्ये खेळताना जे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. साखळी फेरीतील सामन्यांमध्ये देखील मित्रांनो नेरे क्रिकेट क्लब या संघानं नक्कीच मैदानावरती दर्जेदार परफॉर्मन्स दिला होता आणि आजच्या दिवसामध्ये खरं तर नेरे संघानं पहिली मॅच जी मान संघासोबत खेळली, क्वार्टर फायनलची मॅच जिंकले, इलिमिनेटरची मॅच जिंकले, सेमीफायनल जिंकले आणि आता सज्ज होतात फायनल जिंकण्यासाठी. दरम्यानचा चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय. जी हा, ताकद नजाकत कल्पकता, चेंडू सीमा पार. 4 रन्स. पकडा ना, पकडा पकडा. तीस चेंडूमध्ये 54 धावांचं इक्वेशन सर इथे बनलेलं आहेत आणि वातावरण मात्र सांजवत आहेत आणि बावधनचे सुद्धा बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित होऊन सामना बघण्यासाठी आले आहेत. नेरेगावातील सुद्धा बरेचसे प्रतिष्ठित येऊन सामना बघण्यासाठी आले आहेत. त्यांचं मनापासून स्वागत आहे. रोकडेश्वर करंडक 2025 एक भव्य दिव्य एक दैदिप्यमान आयोजन आणि शेवटच्या टप्प्यामध्ये 30 चेंडूमध्ये 54 धावा संघाला बरोबर आहेत विजेता होण्यासाठी, नंबर 1च्या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरण्यासाठी. तर फलंदाज बघायचं कशा प्रकारे त्या आव्हानाला सामोरे जातील आणि हा सामना नेरे संघ आणि दरम्यान त्यांच्या समोर आहेत बावधन सारखा मोठा संघ आहेत. तर बऱ्याचशा आठवणी येत आहे. आपण बघितलं की 2000च्या दशकामध्ये अगदी केदार जाधव सर सुद्धा अंबटवट सारख्या ठिकाणी येऊन सर खेळायचे सर, आठवणी आहेत. आणि त्यावेळेस 2006 असेल, 2007 2005च्या दरम्यान दशकामध्ये यावेळेस मोठमोठे खेळाडू घडायचे. तो काळ संघर्षाचा होता आणि त्यावेळेस संघर्षामध्ये खेळाडू घडत गेलेत. कारण तुम्हाला एखादं जहाज जे असतं ना, जहाज जे बनतं किनाऱ्यासाठी नाहीत तर समुद्रामध्ये जाण्यासाठी जहाज बनलेलं असतं. त्यामुळे तुम्हाला संघर्ष हा अटळ आहेत. तर सर रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. सौरभ कदम मैदानावरती आलाय. पंचांचा इशारा पाहूया. निक्सन सर चालता बोलता डोलता हलता हा वाईड बॉल मुख्य पंच निक्सन सरांनी कळवलाय आणि याचबरोबर धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करेल. 10 धावा ज्या बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये ज्या स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. स्पर्धेच्या निमित्तानं नेरेगावचे उद्योजक अक्षय शेठ जाधव प्रामुख्याने उपस्थित आहेत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. त्यामुळे मॅचकडे दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. सौरभ कदम विकेट टेकर हा गोलंदाज. पहिलाच बॉल फिरकावलाय, चेंडू ऑन साइडला. रोहन वेडे पाटील यांच्या डोक्यावरतून बिग ब्लास्ट, षटकार. के दरबार में लोग आते आने जाने वाले लोग कोई बोलता है कोई. षटकार मैदानावरती येतोय. धावफलकावरती धावा आहेत त्या 16 बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 29 चेंडू आणि 47 धावा. एक साधं सोपा आणि सुलभ आव्हान या खेळपट्टीवरती आहे मित्रांनो. गोलंदाज तयार. परत एकदा या वेळेचा चेंडू पॉइंटला कट केलाय आणि 1 बाउन्स 2 बाउन्स नो चान्स. चेंडू फरार. 4 रन चौकार. आने जाने वाले लोग कोई बोलता है कोई मानता है. कोई नमस्त बोलता है तो कोई नमस्त मानता है. ये माया का नाम है, ये माया का नाम है. खुशी से रखो नाम है बाबा. थँक्यू डीजे. 20 धावा धावफलकावरती आहेत. सौरभ कदम साठी आता पारितोषिक असणार आहे. मैदानावरती षटकार चौकारायला सुरुवात झाली आहे आणि आता पारितोषिक आहे विकेटसाठी. नक्कीच सौरभ कदमनं जर विकेट घेतला तर प्रत्येक विकेटला त्याला 500 रुपयांचं पारितोषिक उद्योजक अविनाश दगडे पाटील यांच्या माध्यमातून आहे. परत एकदा रिव्हरचा फटका खेळायचा होता. निखिल येळवंडेची खरं तरी ताकद आहे मित्रांनो. सरळ बॅटनं तो जितके सुंदर फटके खेळतो तितकेच सुंदर फटके तो नक्कीच रिव्हरचे देखील खेळतो. ही खासियत त्या खेळाडूची आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 20 बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. चांगली सुरुवात नेरे टीम कडून झाली. विशेषतः विकेट गेलेली नाहीये. संधी जरूर होती, ती संधी गमावली गेली.
त्यानंतर मात्र मैदानावरती सौरभ कदम प्रयत्न करतोय विकेटसाठी. दरम्यानचा बॉल बिहाइंड द विकेट जाईल साहिल ठाकूरच्या हातामध्ये. पंचांचा इशारा लेग बाईच्या माध्यमातून एक धाव जी मैदानावरती येताना पाहायला मिळणार आहे. अपोलकावरती धावा आहेत त्या 21 धावा ज्या नक्कीच आपण पाहतोय मैदानावरती ज्या आपल्याला पाहायला मिळतात. 26 बॉल आणि 42 धावा हे समीकरण जे नक्कीच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांसाठी ही अटीतटीची लढत. केवळ मित्रांनो 2 संघ नाहीत तर 2 गावं. ही खऱ्या अर्थानं दोन्ही गावांची प्रतिष्ठा पणाला लागली. मैदानावरती कोण होणार रोकडेश्वर करंडकाचा चॅम्पियन यासाठी ही चढाओढ मैदानावरती सुरू आहे. अगदीच आपण जर पाहिलं तर लीग मॅचेसमध्ये हे दोन्ही संघ जबरदस्त परफॉर्मन्स करताना पाहायला मिळाले आणि विशेषतः क्वार्टर फायनल तुम्ही जर पाहिली ना तर वन साइड डॉमिनेशन या दोन्ही संघांना केलंय. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेचा बॉल टप्पा थोडासा पाठीमागे ठेवलाय. टप्पा पडल्यानंतर झपकन चेंडू पाठीमागे निघून जातोय. सौरभ कदमच्या या ओव्हरमध्ये 13 रन आलेत. कुठल्याही प्रकारे विकेट आलेलं नाहीये. जबरदस्त बॅटिंग. 11च्या सरासरीनं 22 धावा ज्या स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. या 2 संघांबद्दल नक्कीच जर मित्रांनो आपण विचार केला तर नेरे संघ आज सकाळच्या सत्रामध्ये क्वार्टर फायनल खेळला. परंतु बावधन संघ जर पाहिला ना मित्रांनो नक्कीच मारुंजी संघाच्या विरोधामध्ये क्वार्टर फायनलची मॅच त्यांनी खेळली. टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग घेतली. एक मोठं धावफलक उभं केलं आणि त्यानंतर मारुंजी संघ मात्र त्या धाव्यांचा पाठला करताना पराभूत झाले. याही मॅच मध्ये तेच करायचं होतं परंतु इथे कमी धावा. धन्यवाद डीजे. कमी धावा खरं तर उभारल्या गेल्यात आणि त्या धावा रोखायच्यात. त्यासाठी नक्कीच आता गोलंदाज सज्ज होत आहेत. आपली शक्ती पणाला लावतायत. कला कौशल्य दाखवतायत परंतु विकेट मात्र मिळत नाहीये. किरण जाधव आणि निखिल अळवंडे ते देखील ठरून आलेत. मला या मानाच्या रोकडेश्वर करंडकावरती नाव सुवर्णाक्षरामध्ये कोरायचंय. त्यासाठी ही मॅच अतिशय महत्वाची आहे. फायनलचा सामना आहे. जो जीता वही सिकंदर आणि मला जिंकायचंय हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून दोनही खेळाडू मैदानावरती लढतायत भिडतायत झुंजतायत आणि संघर्ष मैदानावरती करतायत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 22 धावा अपोलकावरती बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. मुळशी तालुका टेनिस क्रीडा असोसिएशनच्या अंतर्गत चालू असणारा क्रिकेटचा हा रंगारंग सोहळा रोकडेश्वर करंडकाचा महाकुंभ मेळा जो मैदानावरती रंगलाय. धन्यवाद द्यावे लागतील आयोजक कमिटीला. धन्यवाद द्यावे लागतील बक्षीस दात्यांना. हे सर्व बक्षीस ते पुढे आले आणि त्यानंतर हा क्रिकेटचा मोठा थाट खऱ्या अर्थानं उभा राहिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. 22 धावा षटक क्रमांक 3 गोलंदाजीच्या मार्कवरती साहिल ठाकूर जो मैदानावरती दाखल झालाय. साहिल ठाकूरच्या हातामध्ये चेंडू मोठ्या विश्वासानं जो नक्कीच सोपवलाय. पाहूया साहिल ठाकूर मैदानावरती कशा प्रकारची गोलंदाजी करेल. थोडंसं काहीसं वेगळं कॉम्बिनेशन जे नक्कीच मैदानावरती आपण पाहिलं. परत एकदा यावेळेस किरण जाधवच्या बॅटमधून फटका जोरदार ऑन साइडला षटकार. 6 धावा. Some give it up, some give it up, some give it up to our girls. 5 million and 40 naughty shorty. Baby girl, I'm a girl, I'm a girl. Stand up and say, oh, 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 oh. Girl, them skill. नक्कीच सर हे दोन्ही फलंदाज बावधन संघासाठी वॉर्निंग बेल वाजवत आहे सर. एक चांगली अशी पाठची पहिल्या विकेटसाठी 28 धावा बनवल्यात आणि दोन्ही संघ मुळशी तालुक्याचे 2 टोकाचे संघ आहेत. एक संघ पूर्वेचा तर दुसरा संघ आहे पश्चिमेचा. परंतु येथे या ठिकाणी गाठ पडली 2 संघ महाटाकामध्ये गुलदा तयार. ओहो फटका खेळतापर्यंत बघायचा आहे. संधी आहे तेथे. ओहो येथे फलंदाज परतावं लागेल. ब्रेकिंग थ्रू. दॅट्स मॅसिव्ह विकेट. They got what they wanted. Girl, them skill तेरा क्या होगा कालिया मैंने आपका नमक खाया सरदार. अब गोली खा. निर्णायक क्षणी मैदानावरती विकेट आलाय. किरण जाधवला या अगोदर एक संधी मिळाली होती. त्यानंतर देखील किरणच्या बॅटमधून रन्स आले आणि तदनंतर मात्र मैदानावरती फलंदाज किरण जाधव झेलबाज झालेत. रोहन वेडे पाटील काय सुंदर झेल टिपताना पाहायला मिळाले. 28 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 22 बॉल 35 ची मॅच. अगदी सोपी आणि ही सुलभ मॅच मैदानावरती आपण पाहतोय. या स्पर्धेला निश्चित आपण पाहतोय खरं तर प्रेक्षकांनी एक सुंदर गर्दी जी प्रेक्षकांची आपल्याला पाहायला मिळते. जिकडे नजर टाकायला मित्रांनो तिकडे प्रेक्षक तुम्हाला जे नक्कीच पाहायला मिळतात.
कुठलेही सांस्कृतिक कार्यक्रम किंवा कुठलीही क्रिकेटची स्पर्धा असली की त्याचे केंद्रबिंदू असतात ते प्रेक्षक, आणि या प्रेक्षक राजाचं पुन्हा एकदा आम्ही करतो मनापासून हार्दिक स्वागत. मॅचकडे 28 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये साहिल ठाकूरनं विकेट मिळवलाय. बरं एकदा चेंडू हवेत, रोहन वेडे यावेळेस मात्र मिस होतोय चेंडू, आणि तदनंतर धावेंसाठी धाव मोठी पळापळ, आणि मिळतायत त्या या चेंडूवरती तब्बल 3 धावा. अवघड झेल होता मित्रांनो. नक्कीच प्रयत्न रोहननं केला, रोहन चेंडूपर्यंत पोहोचला हेच महत्वाचं आहे, कारण तो बराचसा दूरवर्ती होता. अंतर त्यानं कव्हर केलं आणि मैदानावरती नक्कीच 3 धावा आल्यात. मित्रांनो रोहनच्या वेगाची खरं तर आपण सुपर रन मध्ये देखील रोहनचा वेग पाहिला. चित्त्याच्या चपळ गतीने तो धावतो. सुपर रन्स ज्यावेळेस नक्कीच आपण घेतली त्यावेळेस तो वेगानं 4 रन पूर्ण करताना पाहायला मिळाला होता. दरम्यान रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परत एकदा डॉट बॉल मैदानावरती येईल. रिव्हर्सच्या फटक्यांसाठी मैदानावरती ओळखला जातो निखिल एलवंडे, परंतु या मॅच मध्ये थोडासा संत सावध तो खेळतोय. मोठी फटकेबाजी जरूर करतोय, परंतु बरेचसे डॉट बॉल देखील येत आहेत. वैयक्तिक 8 चेंडू 10 वरती खेळतोय. मॅच घेऊन कशा प्रकारे खेळावं हे निखिल एलवंडेला ठाऊक आहे. नक्कीच 20 बॉल 32 रनची गरज असताना गोलंदाज साहिल ठाकूर मैदानावरती. दीपक सर, सामना अतिशय रोमांचकारी आहे, अतिशय एनिबडीज गेम इट इज. साईडला फटका केलाय, पोल केलाय, दुसरा टप्पा हातावर घेतलाय, फिल्डर तिथे डीपला आहेत. एक सिंगल, एक रेग्युलर सिंगल आणि संघात डबल घेऊन पटला तर 32 धावा संघात डबल आहेत. सामना 2 क्रिकेटच्या महाशक्तीमध्ये येथे झुंज होत आहेत. आज येतेच आज की शाम किसके नाम, आणि ती शाम जर 26 जानेवारी असेल तर वादत नाहीत. तर आज 2 मोठ्या संघामध्ये संघर्ष चालू आहेत. एका बाजूला बावधन संघ, मुर्श तालुक्याची 2 टोके आहेत. दरम्यान गोलंदाज साहिल, ओहो परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आहे का, काय फटका आहेत, जबरदस्त, ताकद कमी, मिनिमम मिनिमम एफर्ट मॅक्सिमम रिझल्ट. धोबाला काय तर 38 एक डिबात, 18 चेंडूमध्ये 25 धावांची गरज आहेत. सामना सनसनाटी सामना आहेत. 18 चेंडू 25 धावांची सामना गरज आहेत विजेता होण्यासाठी. नेरे क्रिकेट क्लब नेरे संघाला येथे कोणता संघ जिंकेल, प्रश्नचिन्ह चालू आहेत. आज येथे तमाम मान्यवर उपस्थित आहेत, तर मान्यवरच्या उपस्थितीमुळे आज मंचक भरून दिसत आहेत आणि तमाम दर्शक क्रिकेटचे चाहते, बरेचसे गावातील युवा नेते, युवा उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, माजी आजी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी उपस्थित राहून या स्पर्धेला 4 चांद उपस्थितीने लागले गेले, तर नक्कीच मनापासून त्यांच्यासाठी ऋणी असू, कृतज्ञ असू. धोबल काय तर 38 एक डिबात, 18 चेंडूमध्ये 25 धावा. सर 3 षटकांची अखेरीस नक्कीच आपण पाहतोय. पहिल्या 3 ओव्हरमध्ये मित्रांनो नक्कीच आपल्याला डॉमिनेशन करताना नेरी क्रिकेट क्लब हा संघ पाहायला मिळतोय, कारण धावफलकावरती 38 रन बनवले गेलेत. एक फलंदाज जरूर बाद झालाय, परंतु सूरज जाधवनं ज्या प्रकारची सुरुवात मैदानावरती केली, नक्कीच सूरज मैदानावरती प्रत्येक मॅच मध्ये अशाच प्रकारची कामगिरी करताना पाहायला मिळतोय. कमीत कमी चेंडू तो खेळतोय आणि आल्या आल्या तो आक्रमण करतोय, जेणेकरून मॅच अगदी इझी होईल आणि आपल्या संघाच्या खात्यामध्ये लवकरात लवकर झुकेल. हा प्रयत्न, एक प्रामाणिक प्रयत्न जो सूरज जाधवचा मैदानावरती आपण पाहतोय, आणि त्याला यश हे नक्कीच मिळतंय. 18 चेंडू 25 धावा हे समीकरण असताना बरीचशी बातचीत, बरीचशी चर्चा आणि विचार विनिमय केल्यानंतर चेंडू सोपावलाय पुन्हा एकदा प्रशांत कोकाटे उर्फ बबलूच्या हातामध्ये. अव्या प्रशांत कोकाटे काय कामगिरी आपल्या टीमसाठी जो मैदानावरती करेल. तर कालचा T20 सामना बघितला काल भारताचा, मला वाटतं प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला तिलक राजने जबरदस्त बॅटिंग केली. सर कॅरिंग द बॅट थ्रू द इनिंग जबरदस्त बॅटिंग केली, अँकरची भूमिका केलीत आणि प्रजासत्ताक दिन भारतीयांना अगदी धूमधडाक्यामध्ये पूर्णपणे उत्साहामध्ये त्या ठिकाणी साजरा करण्यासाठी एक पारवडी संधी दिली. सर या स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांचं आगमन होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे असणारे अध्यक्ष सन्माननीय, विद्यार्थी सेनेचे असणारे अध्यक्ष सन्माननीय निखिल भाऊ मारणे मान्यवर प्रामुख्याने उपस्थित झालेले आहेत. भाऊंचं रोकडेश्वर करंडक आणि संपूर्ण आयोजक कमिटीच्या वतीनं मनापासून स्वागत आहे. भाऊंला विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या. संपूर्ण आयोजक कमिटीच्या वतीनं आपल्या संपूर्ण मित्रपरिवाराचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 38 धावा
एका गड्याच्या मोबदल्यामध्ये शक्यतो खुर्च्या ज्या आहे ना त्या खुर्च्यावरती द्या. मान्यवर विनंती असेल खुर्च्या उपलब्ध करून द्या. मोठमोठे मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहून आज ही स्पर्धा लाखातील एक स्पर्धा, अर्थात 1 लाख रुपये बक्षीस या स्पर्धा आहे, म्हणजे लाखाची स्पर्धा आहेत. दरम्यान चेंडू सुंदर टाकलाय, डॉट चेंडू पंचाकडे बघितलं गेलं होतं. दरम्यान धावलं काय तर 38 धावा, 17 चेंडू दे, 25 धावांची गरज. सर नेमकं काय होईल ते? सामना खरं तर दोन्ही संघाकडे आहे, परंतु थोडंसं डॉमिनेशन नेरे टीमचं आपल्याला पाहायला मिळतंय. एखाद दुसरा जर विकेट आला ना मैदानावरती तर रंगत वाढताना देखील पाहायला मिळेल. बावधन स्पोर्ट क्लब संघाला कमबॅक करण्यासाठी विकेट गरजेचा आहे. उलटास बॉल, खराब चेंडू, पंचांचा इशारा, नो बॉल. मैदानामध्ये उठतायत अग्नीच्या ज्वाळा आणि मैदानाच्या बाहेर फेकतायत तोफेचा गोळा. षटकार. इश्क है दीवाना, उसने सुहाना, इश्क है दीवाना, रूप खजाना, आज है लुटाना. तर कुठल्याही स्पर्धेमध्ये आयोजकांना एक नक्कीच एक ध्येय असं त्यांना वाटत असं की फायनलचा सामना रोमहर्षक हवा. एक कुठल्याही आयोजकाला साहजिकपणे वाटत असं त्यांची एक टेंडन्सी असते. तर आणि एक्झॅक्टली दोन्ही संघ या ठिकाणी तेच करत आहेत. तर पुन्हा एकदा प्रशांत यार. फ्री हिट ऑन. फ्री हिटचा बॉल लॉफ्ट केलाय लॉंग ऑनला. महेश आहे चेंडूच्या खाली, परंतु फ्री हिटचा बॉल पॅटर्न नक्कीच झेलबाद होणार नाही. त्यानंतर आलेली एक सिंगल संघाचा धावफलक पुढेच घेऊन जाते 46 या अंकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये समीकरण पूर्णपणे बदलले. नो बॉलवरती आलेला एक षटकार आणि त्या षटकारानं अगदी बॉल रन अशा प्रकारची स्थिती मैदानावरती पाहायला मिळते. 16 बॉल 17 धावा ही समीकरण आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसभरामध्ये 5 तगडे ताकदवर संघ जे आपण नक्कीच खेळताना पाहिले. हो, यावेळेस एक्सचेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, परंतु दिशा खराब आणि मैदानावरती पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी टाकली, चेंडूवरती बोट जरूर फिरवली, परंतु बॅक ऑफ द हँड हा चेंडू टाकला. टप्पा पडल्यानंतर बरंचसं वळण चेंडूने घेतलं आणि आउटसाईड दी ऑफ स्टंप पिचिंग होती, त्यामुळे नक्कीच पंचांचा इशारा आला तो व्हाईट बॉल. स्पर्धेच्या निमित्तानं आपण जर पाहिलं तर मान्यवरांचं प्रामुख्यानं शुभागमन, खऱ्या अर्थानं आदरणीय निखिल भाऊ मारणे. या स्पर्धेमध्ये तुम्ही जर पाहिलं मित्रांनो, सर्व क्रमांकासाठी भव्य चषक त्यांच्या माध्यमातून सौजन्य आहे. पुन्हा एकदा निखिल भाऊ मारणे यांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. दरम्यानचा बॉल लॉंग ऑफला खेळला. यातून दगडे टीमचे कॅप्टन आहेत, चेंडू रोखतायत. त्यानंतर मिळालेली 2 धावा डफलकाला आकार देत आहेत. 49 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. क्रिकेट या खेळावरती नितांत प्रेम असणारं व्यक्तिमत्व निखिल भाऊ मारणे. सातत्यानं तालुक्यातील स्पर्धेसाठी सढळ हातानं ते मदत करत असतात, बक्षीसरूपी प्रेम देत असतात. त्यांचा आम्ही पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो. सूरज जाधवचा खेळ पहा मित्रांनो, 3 चेंडू तो खेळलाय, त्यानं 11 रन बनवलेत. त्याला फक्त ट्रम्प कार्ड म्हणून पाठवलंय, फक्त षटकार चौकारांसाठी पाठवलंय. दरम्यानचा बॉल हळूवारपणे खेळून काढलाय. यावेळेस मात्र मैदानावरती उमेश कोकाटे चेंडू अडवतात. त्यानंतर आलेली एक सिंगल जी संघाचा धावफलक हळूवारपणे पुढे घेऊन जाते आणि याचबरोबर 50 धावा ज्या स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. 14 बॉलचा खेळ शिल्लक, जिंकण्यासाठी 13 धावा ज्या नक्कीच मैदानावरती बनवायच्या आहेत. एक साधं सोपं आव्हान आहे. निखिल एळवंडे काय कमालीची बॅटिंग मैदानावरती करतायत. एका बाजूला त्यांनी विकेट आपला रोखून ठेवलाय, 12 बॉल खेळलेत, फक्त 8 रन बनवलेत, परंतु मॅच घेऊन खेळतायत. पुढे सरसावत, त्यावेळेचा चेंडू पिक केलाय लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नरच्या फिल्डरला बाय बाय करत चेंडू फरार. अरे हा मारला चौका. भाग्यनंद डेव्हलपर्सचे प्रॉपरायटर श्री राहुल आनंदा घोगरे यांच्या नावाचा हा दणदणीत चौकार. सर ज्यावेळेस दबाव असतो, संघावर संकट असतं ना, त्यावेळेस निखिल येळवंडे हमखास संघाच्या मदतीला धावून जात असतो, संकट म्हणजे बनत असतो. सर सातत्याने निखिल येळवंडे संघासाठी संकटमोचक काम केलेलं आहे. हो, यावेळेस देखील रिव्हर्सचा फटका. जी हा, पॉवरफुल स्ट्रोक आणि चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. थँक्यू डीजे. स्पर्धेच्या निमित्तानं माजी सरपंच सन्माननीय स्वप्नील भाऊ बेगडे, त्याचप्रमाणे सन्माननीय अजित भाऊ बेगडे या मान्यवरांचं मुख्यानं शुभागमन होतंय.
आपलं देखील रोकडेश्वर करंडक मध्ये मनापासून हार्दिक स्वागत. त्याचबरोबर सन्माननीय लतेश भाऊ मारणे, प्रशांत दादा गोडांबे आणि अक्षय भाऊ शेळके याही मान्यवरांचं प्रामुख्याने आगमन झालेलं आहे. आपलं देखील रोकडेश्वर करंडक मध्ये मनापासून स्वागत आहे. 12 चेंडूमध्ये 3 धावांची गरज नेरे संघाला चॅम्पियन बनण्यासाठी. रोकडेश्वर कर्नाटकाची छमछमाती ट्रॉफी आपल्या हातामध्ये घेण्यासाठी 12 चेंडू 2 षटकार हवे आहे, फक्त 3 धावा. 3 धाव्या ह्या कधीही पण येऊ शकतात बरं का. या उद्योजक अमित दादा मेंगडे यांचं आगमन, पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. तर बघायचं कमबॅक इथे एक बावधन संघाकडनं बऱ्यापैकी मगर मिठीची पकड नेरे संघाची सामन्यावरती अंतिम सामन्यावरती बऱ्यापैकी बसले आहे. सन्माननीय विकासजी भेगडे याही मान्यवरांचं प्रामुख्याने आगमन, गणेशजी गोडांबे याही मान्यवरांचं प्रामुख्याने आगमन, रोकडेश्वर करंडक मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. 12 चेंडू 3 धावा संघाला म्हणतो आहेत. गोलंदाज तयार, 12 चेंडू 3 रन. यावेळेस जी हा सूरज जाधवच्या बॅट मधून धमाकेदार चौकार, विजयी चौकार. रोकडेश्वर करंडकाचे चॅम्पियन होत आहेत नेरो क्रिकेट क्लब. Ladies and gentlemen, let me see everybody's hands up in the air and clap, 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 clap. लगेचच आपण या ठिकाणी बक्षीस वितरण समारंभाला सुरुवात करणार आहोत. आलेल्या सर्व मान्यवरांचे प्रथमतः सत्कार समारंभ या ठिकाणी पार पडेल. सर्व टीम्स आणि खेळाडूंना विनंती आहे, सर्वांनी मुख्य स्टेजच्या समोर येऊन बसायचे. चला, कातरखडक टीम, म्हाळुंगे, त्याचबरोबर पिरंगुट, नेरे, बावधन सर्व टीम्स स्टेजच्या समोर येऊन थांबा. स्पर्धेच्या निमित्तानं रामदास भाऊ मारणे, युवा मंच आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार प्रामुख्याने उपस्थित झालेले आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला, लगेचच या ठिकाणी आपण
बक्षीस वितरण समारंभाला सुरुवात करणार आहोत. सर्व टीम्स, सर्व खेळाडू, सर्वांना विनंती आहे आपण या ठिकाणी स्टेज समोर या. चला सर्व संघ आणि खेळाडू, नेरे टीम, बावधन टीम, वारंवार सूचना केल्या जात आहेत. आयोजक कमिटीकडून या ठिकाणी सूचना येतात. थोडंसं सहकार्य करा मित्रांनो. बक्षीस वितरण समारंभाला आपण सुरुवात करतोय. चला कातर खडक टीम, कातर खडक संघ, आकाश मालपोटे अँड टीम, स्टेजच्या समोर या मित्रांनो. वारंवार सूचना केल्या जात आहेत. सहकार्य करा. आयोजक कमिटीकडून तुम्हाला सूचना येत आहेत. एपी स्पोर्ट फाउंडेशन माळुंगे, नेहरे क्रिकेट क्लब, बावधन स्पोर्ट क्लब, सर्वजण या. स्कोरर मित्र शंकर, शंकर आहे ना? हॅलो हॅलो चेक. धन्यवाद डीजे. या ठिकाणी प्रथमतः सर्व मान्यवरांचे सन्मान आपण करणार आहोत. या स्पर्धेसाठी खरं तर ज्यांनी बक्षीसरूपी प्रेम दिलं त्या सर्व मान्यवरांचे सन्मान, प्रामुख्याने उपस्थित झालेल्या सर्व मान्यवरांच्या ठिकाणी प्रथमतः आयोजक कमिटीच्या वतीने मनापासून आभार. चला सर्व खेळाडूंना विनंती आहे, थोडंसं बसून घ्या ना खाली. कातर खडक टीम पाठीमागे सरकून कॅमेऱ्याच्या शेजारी बसून घ्या. बावधन टीम खाली बसा. एपी स्पोर्ट माळुंगे टीम, दिनूभाऊ आपली टीमला खाली बसून घ्या. भरपूर वेळ जाणार आहे त्यामुळे सर्वांनी मांडी घालून बसलं तरी चालेल. नक्कीच जर तुम्ही खाली बसले नाही तर आयोजक कमिटीकडून डिसिजन येतोय बक्षिसातली अर्धी रक्कम कट. बघा या ठिकाणी सन्मान आपण करणार आहोत. अध्यक्ष काँग्रेस कमिटी आहे आदरणीय गंगाराम भाऊ माथेरे, या मान्यवरांचा या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. म्हणून मी विनंती करत आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी समोर यायचंय आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी उशी क्रिकेट असोसिएशनचे असणारे अध्यक्ष आणि मुख्य आयोजक संजय भाऊ गोडांबे आपणास विनंती आहे आपण गंगारामजी माथेरे या मान्यवरांना सन्मानित करायचे.
मित्रांनो सर्वांनी थोडीशी शांतता राखा. प्रथमतः मान्यवरांचे सत्कार समारंभ आपण या ठिकाणी पार पाडत आहोत. नक्कीच या ठिकाणी उशी तालुका काँग्रेस हाय कमिटीचे असणारे अध्यक्ष सन्माननीय गंगारामजी मातेरे या मान्यवरांचा आपण सन्मान करतोय. सर्वांनी टाळ्या वाजवा. सन्माननीय गंगारामजी मातेरे मान्यवरांचा सन्मान आपण करतोय. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी खरं तर ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य युट्यूब लाईव्ह सौजन्य लाभलं कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस मुळशी सन्माननीय आनंदभाऊ घोगरे याही मान्यवरांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. भाऊंना देखील मी विनंती करेल आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी समोर यायचे आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी मुळशी क्रिकेट असोसिएशनचे असणारे कार्याध्यक्ष सन्माननीय प्रशांत शेळके आपणास विनंती आहे आपण देखील समोर या. सर्व आयोजक कमिटीच्या मेंबरला विनंती आहे स्टेजवरती या. सर्व आयोजक कमिटी स्टेजवर या. यानंतर पुढील सन्मान आपण करणार आहोत. या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं चषक सौजन्य लाभलेला आहे सन्माननीय उद्योजक निखिलदादा मारणे या मान्यवरांचा आपण सन्मान करणार आहोत. त्याचबरोबर सन्माननीय उपसरपंच स्वप्नीलजी भेगडे याही मान्यवरांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. त्यांना मी विनंती करेल आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यायचे. उद्योजक सचिन भाऊ गोडांबे आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान करायचा आहे. सन्माननीय स्वप्नीलजी भेगडे निखिलजी मारणे या मान्यवरांचा आपण सन्मान करणार आहोत. नक्कीच या ठिकाणी माईची प्रेमाची उबदार शाल आणि श्रीफळ नक्कीच या ठिकाणी देऊन आपण सन्मानित करणार आहोत. या ठिकाणी सागरदादा मांडे यांच्या शुभ हस्ते निखिल भाऊ मारणे यांचा सन्मान आपण करणार आहोत. भाऊंला देखील